नमस्कार, मी गौरी सूर्यवंशी. एस मराठीमध्ये आपलं स्वागत. वळूया आजच्या बातमीकडे. वर्धा जिल्ह्यात वाघोली येथील जिल्हा परिषद शाळेत मध्यान्ह भोजनात दिलेल्या खिचडी आणि मटकीमुळे 44 विद्यार्थ्यांना विषबाधा झाली आहे. या घटनेने पालकांमध्ये खळबळ माजली आहे. विद्यार्थ्यांना ताप, उलट्या आणि हगवण होऊ लागल्यावर हा प्रकार उघडकीस आलाय. विषबाधा झालेल्या विद्यार्थ्यांपैकी 32 मुलगे आणि 5 मुली आहेत. या विद्यार्थ्यांना तातडीने हिंगणघाट उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. सध्या त्यापैकी 7 जणांना उपचारादरम्यान सोडण्यात आलंय, तर इतर विद्यार्थ्यांवर अद्याप उपचार सुरू आहे. नैतिक उमेश गांधी, राहणार वाघोली, उच्च जिल्हा परिषद प्राथमिक शाळा. 3 वाजतापासून याची तब्येत बिघडली आहे. शाळेतून काहीच खाल्लं म्हणजे शाळेतून आल्यानंतरच म्हणजे तो बिमार झालेला आहे. खिचडी खाल्ल्यानंतर. असे मुलं झाले 20. उलट्या आणि हगवण झाल्याने विषबाधेची शक्यता आमच्या लक्षात आली. सुदैवाने मोठा अनर्थ टळला असं पालकांनी सांगितलंय. सर्व विद्यार्थ्यांची प्रकृती स्थिर असून त्यांना आवश्यक वैद्यकीय उपचार दिले जात आहेत. मी डॉक्टर प्रवीणा मिसाळ, प्रभारी वैद्यकीय अधीक्षक उपजिल्हा रुग्णालय हिंगणघाट. आज आपल्याकडे इथे उपजिल्हा रुग्णालयामध्ये वाघोली येथील एका जिल्हा परिषद शाळेमधील काही विद्यार्थी म्हणजे जवळपास 49 विद्यार्थी आपण इथे भरती केलेले आहे. त्यांच्या शाळेमध्ये काल त्यांनी मोठ आणि आज दुपारी खिचडी खाल्लेली होती. त्याच्यामुळे बऱ्याचशा मुलांना, काही मुलांना ताप, मळमळ असे सिम्पटम दिसत आहे. तर आम्ही त्यापैकी काही लोकांना भरती केले आहे. पण पेशंटची सगळ्या मुलांची प्रकृती स्टेबल आहे. काही चिंताजनक अशी बाब नाही. काही मुलांना आम्ही ट्रीटमेंट देऊन, टॅबलेट देऊन घरी पाठवलेले आहे. तर चौकशी करायला आपण सांगितलेलं आहे. तशा आज आपण ऑब्झर्वेशनसाठी टोटल 49 विद्यार्थ्यांना भरती केलेले आहे आणि काही मुलांना 8 मुलांना गोळ्या देऊन घरी पाठवलेले आहे. टोटल म्हटलं आपण 20 रुग्ण ॲडमिट केलेले आहे. सर्व रुग्णांची स्थिती स्टेबल आहे. पेशंटला ताप आणि मळमळ वाटणं हा प्रकार आहे. विशेष असं खूप काही घाबरण्याची गरज नाही आहे. सर्व रुग्णांवर सुरळीतपणे उपचार सुरू आहे. ते कसं, ज्यांना उलटी वगैरे झालेली आहे त्याचं सॅम्पल टेस्ट केल्यानंतरच हा प्रकार आपल्याला सांगता येईल. त्यामुळे एक्झॅक्टली कशामुळे हा प्रकार झालेला आहे असं सांगता येणं सध्या तरी मुश्किल आहे. टेस्टिंगसाठी बोलवलं. वर्ध्यातील या घटनेने मध्यान्ह भोजनाच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून स्थानिक प्रशासनाने याची चौकशी सुरू केली आहे. विद्यार्थ्यांची काळजी घेणे आणि अशा घटना पुन्हा होऊ नये हे प्रशासनासाठी महत्त्वाचे ठरेल. एस मराठी न्यूजसाठी प्रतिनिधी किशोर किरवे, वर्धा. अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.